फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना लाज वाटायला हवी। आमदार आणि खासदारांना घोडे बाजार जोरात सुरू असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे। फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे असं म्हणत रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। काय म्हणतायत आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार बघूयात। फुटणाऱ्या ज्या घडामोडी घडतायत ऑपरेशन टायगर संदर्भात त्यावर निशाणा साधलेला आहे। मध्यम वर्गाच्या नोकऱ्या नाहीशा होत आहेत, तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, महिलांची सुरक्षा एक गंभीर प्रश्न आहे, आरोग्य सेवा व्यवस्था कोलमडली आणि इथे यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे, तर दुसरीकडे आमदार आणि खासदारांचा घोडे बाजार जोरात सुरू आहे। जे स्वतः फुटीरतावादी आहेत आणि जे फुटीरतावादी आहेत त्या दोघांनाही लाज वाटायला हवी। अशा लोकांना जनतेनेच राजकीय दृष्ट्या मोडीत काढण्याची खरोखर गरज असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी फुटणारे खासदार आणि फोडणाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। रोहित पवार यांनी या ट्विटच्या माध्यमातून हल्लाबोल केलेला आहे। अरविंद सावंत यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते। आपण बघतोय आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी। दिल्लीमध्ये उद्या राऊत देसाईंची पत्रकार परिषद होणार आहे। संजय राऊत देसाई आणि अरविंद सावंत उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। दिल्लीमध्ये उद्या ही पत्रकार परिषद होणार आहे। संजय राऊत यांनी या आज ट्विट करत काही संकेत दिलेले आहेत आणि याच संदर्भात आता उद्या पत्रकार परिषद होणार आहे। नेमकं काय पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत सांगणार ते महत्त्वाचं, कारण कालपासूनच संजय राऊत आणि अनिल देसाई हे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळतंय। खासदारांच्या संपर्कात होते, मात्र अचानक खासदार नॉट रिचेबल झाले आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी दोर धरलेला आहे। मागच्या काही दिवसांपासून झी 24 तासवर सुद्धा झी 24 तासला सूत्रांकडून कालपासूनच या सगळ्याची अधिकृत माहिती येत होते। एका विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भातली माहिती येत होती। खासदारांना फोडण्यासाठी 15 कोटींचा ऍडव्हान्स दिल्याचा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमधून केलेला आहे। त्यामुळे उद्याची पत्रकार परिषद काय असणार, उद्या दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडणार आहेत त्या खऱ्या अर्थानं राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणाचा भूकंप उद्या होणार असल्याची शक्यता आहे आणि तो त्याचा केंद्रबिंदू दिल्लीत असणार आहे। आणि थेट जाऊयात, कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच उद्या दिल्लीमध्ये राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। आणि तुम्ही ज्या प्रकारे आपले जे ट्विट येत आहेत, ज्या प्रकारे रोहित पवारने ट्विट केलं, संजय राऊतांनी ट्विट केलं आहे, सुनील राऊतांची जी बाईट आहे, सुनील राऊतांनी जे भाष्य केले आहे, हे सर्व भाष्यला दुजोरा देणारे भाष्य आहेत या टायगर ऑपरेशन टायगरला। कारण की आतापर्यंत आपण शक्यता वर्तवली जात होतो की शक्यता उद्या असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, परंतु ही जी ट्विट्स आहेत ही ट्विट त्यांना दुजोरा देणारे ट्विट आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर कारणं बघितली तर याआधी उद्धव ठाकरेंनी मिटिंग्स घेतली होती आणि मिटिंगमध्ये स्टेट म्हटलं होतं ज्यांना जायचं आहे त्यांनी जा, ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा, मी कोणाला अडवणार नाही, जे माझे असतील ते इथे राहतील असं थेट म्हटलं होतं। काहींना शपथा दिल्या होत्या, घरातल्यांच्या शपथा काहींनी घेतल्या होत्या असंही काही माहिती समोर येत होती। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्ता आहे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि जे ठाकरे परिवाराची जी खालच्या ग्रोथपर्यंत जाण्याची जी ज्या निवडणुका झाल्या निवडणुकीच्या प्रचाराला ते उतरले नाहीत, त्यामुळे मोठा फटका हा ठाकरे गटाला बसलेला आहे। ही जी खंत होती खासदारांमध्ये आमदारांमध्ये, ही खंत वारंवार समोर येत होती। खरं तर दौरे करणं गरजेचं होतं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी, ते होत नव्हते कुठेतरी आणि त्यामुळे छुप्या आवाजांमध्ये ही शंका ही निराशा हे व्यक्त करत होती आणि त्याचाच आज भूकंप झालेला आहे असंच आपण बोलू शकतो, त्याचाच उद्रेक झालाय असंच आपण अगदी कपिल तुम्हाला थोडंसं थांबवतो। एक ब्रेकिंग बातमी येते, या सगळ्या घडामोडींसंदर्भातली एक मोठी बातमी समोर येते। संजय राऊत यांनी पुन्हा एक नवं ट्विट केलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, इंग्रजीतून घोडे बाजाराबद्दल पुनरुच्चार करण्यात आलेला आहे। पक्ष बदलण्यासाठी 15 कोटींचा ऍडव्हान्स देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊत यांनी पुन्हा एकदा इंग्लिश मधून हे ट्विट केलंय। काय नेमकं ट्विट मध्ये म्हटलेलं आहे संजय राऊतांनी बघूया। आपलं स्वप्न मनी मनी ही एक धक्कादायक आणि संतापजनक बाब आहे की महाराष्ट्रातील खासदारांना आज रात्री पक्ष बदलण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर
दिली जात असल्याचं वृत्त आहे. असं ट्विट पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर जाऊयात नवी दिल्लीला. आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत. उर्वशी, आपण बघतोय संजय राऊतांचं दुसरं ट्विट आलेलं आहे. त्यामध्ये मायना मथळा तोच आहे, मात्र इंग्लिश मधून त्यांनी ट्विट केलंय. नक्कीच, कारण की आता ही नुसतं राज्य पातळीची बातमी नाहीये, तर हे राष्ट्रीय लेवलवर आहे. कारण की आज जेव्हा खासदार फुटतायत ते एनडीएला कुठे जोडून आहे आणि टीएमसी नंतर आताच राष्ट्रीय लेवलवर जर शिवसेना उद्धव ठाकरे यांची परत शिवसेना फुटते तर नक्कीच ही खूप मोठी अशी घटना जी आहे सांगितली जाते आणि म्हणून त्यांनी अंग्रेजी मध्ये ट्विट करावंसं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे 3 लोक अनिल देसाई, अरविंद सावंत आणि संजय राऊत या तिघांना उद्धव ठाकरे यांचे लॉयलिस्ट मानले जातात आणि जेव्हा यांना लॉयलिस्ट मानले जातात तेव्हाच ते तिघही एकत्र मिळून उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. म्हणजेच आज रात्री खूप मोठी अशी हालचाल आपल्याला बघायला मिळेल. श्रीकांत शिंदे यांच्या घराच्या इथे ऑलरेडी लोकांना जेव्हा ऑपरेशन टायगर बद्दल समजलं आहे तर नवी दिल्लीत श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ऑलरेडी मीडिया उभी राहिली आहे. कोणत्याही वेळात एकनाथ शिंदे इथे पोहोचू शकतात. काही वेळात इथे जेव्हा ते पोहोचणार आहेत बैठका होणार आहे, पण या गुप्त बैठका होणार आहेत. नक्की या बैठका कुठे होणार ते सुद्धा महत्वाचं आहे. पण या सगळ्यांच्या मध्ये उद्धव ठाकरे यांच्या साईडने काय वेगळ्या वेगळ्या जे प्रयत्न केले जात आहेत, एंड मुमेंट काही वाचू शकतं का पार्टी म्हणून, काही होऊ शकतं का पार्टी म्हणून, हे सगळं सुद्धा बघितलं जात आहे. संदीप, खूप महत्वाचं म्हणजे हे की पहिल्यांदाच सगळ्या खासदारांनी नाराजगी व्यक्त केली असं नाहीये. ह्याच्या पहिले पण सगळे खासदार आहेत त्यांनी वारंवार नाराजगी व्यक्त केलेली होती आणि सांगितलं होतं की कशा प्रकाराने जी आहे तुम्ही कशा प्रकाराने आदित्य ठाकरे म्हणा किंवा उद्धव ठाकरे म्हणा हे सगळे जण वारंवार यांना भेटण्याचं जर कोण प्रयत्न करत असेल तर मातोश्री बाहेर यांना तासन तास उभं राहायचं होतं. इतकंच नव्हे, जर कोणाचे सुखाचे किंवा दुःखाचे असे क्षण असणार तर ते त्यांना तिथे कुठे तो सपोर्ट नाही मिळायचा. असे कितीतरी खासदार आहेत ज्यांनी आपले व्हिडिओज रिलीज केले जिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांना वाढदिवसाला जे आहेत फोन करतात किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी काही लोकांना फोन करतात. पण मात्र जे पक्ष नेतृत्व आहे, ज्या पक्षात ते आहेत त्या पक्ष नेतृत्वाने त्यांना कधी फोन केलंच नव्हतं. म्हणून त्यांना कुठेतरी व्यवस्थित वाटलं नाही, कार्यपद्धती त्यांना आवडली नाही आणि त्यावरूनच ही नाराजगी होती. आणि ती नाराजगी आता कुठे ना कुठे ब्रेक होती, आता ती फुटती आहे असं समजून येत आहे. आज जेव्हा उद्धव ठाकरे हे पर्सनली रीच आउट करतायत, प्रत्येक खासदाराला रीच आउट करण्याचा प्रयत्न करतायत. कालपासून जसं तुम्ही स्वतः सांगितलं की संजय राऊत आणि अनिल देसाई जे खूप कोर लॉयलिस्ट आहे उद्धव ठाकरे यांचे, हे कालपासून दिल्लीत जे आहे टाळ टोकून बसले आहेत आणि ते वेगळ्या वेगळ्या माध्यमाने या सगळ्या खासदारांना रीच आउट होत आहेत. पण काही खासदार नॉट रिचेबल आहेत तर काही खासदार रिचेबल आहेत. आज इनफॅक्ट संजय राऊतांनी सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलेलं की जरी ते लोक ऑनलाईन असेल किंवा जरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी सुरू होते, त्यांनी आई भवानींची शपथ घेतली, त्यांनी आपल्या परिवाराची शपथ घेतली की ते फुटणार नाही. मात्र आज ज्या प्रकाराने त्यांच्याबरोबर व्यवहार होत आहे त्यांना हा स्टेप घ्यावं लागतंय अशा सगळ्या खासदारांनी ऑफ रेकॉर्ड सांगितलं आहे. मात्र आता ऑपरेशन टायगर कशा प्रकाराने पुढे जातं हे बघणं खूप गरजेचं आहे. आताचे जर आपण बघितलं आता 11:30 वाजायला आलेत संदीप. 12च्या सुमारास जे आहे एकनाथ शिंदे दिल्लीत लँड होणार आहेत, 12:15च्या सुमारास, आणि त्यानंतर ही महत्वाची बैठक होणार आहे. आता ही महत्वाच्या बैठकीत सगळं जेव्हा पार पडतं व्यवस्थित आणि ऑपरेशन टायगर ऑलमोस्ट प्लॅन प्रूफ रेडी आहे, त्यानंतर उद्या याचं एक्झिक्युशन होणार असं समजून येतं. संदीप, अगदी. उर्वशी, तू आणि कपिल तुम्ही दोघेही असेच आमच्या सोबत राहा. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया आणि या सगळ्या दिल्लीतल्या घडामोडी जाणून घेऊया. धन्यवाद. तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया.